मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की 8 मार्च 2024 रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ 4777 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्याच्यामध्ये पुन्हा नवीन 100 घरे ॲड झाली होती आणि त्याची जी काही प्रक्रिया मित्रांनो, त्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेला 2-3 वेळेस मुदतवाढ देऊन अंतिम प्रक्रिया जी आहे, अंतिम तारीख जी होती ऑनलाईन अर्ज करण्याची ती होती 6 जून 2024। अर्थातच 6 जून रोजी याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया संपलेली आहे, पण आज तागायत याचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीये। अनेक अर्जदार आहे मित्रांनो जे वारंवार कमेंट्स करते की सर पुण्याची लॉटरी कधी निघणार आहे, पुण्याचा ड्रॉ कधी निघणार आहे, पुण्याचा निकाल कधी लागणार आहे। तर या संदर्भात मित्रांनो अनेकदा आम्ही म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पुणे मंडळासाठी सुद्धा आम्ही सातत्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण नेमकं पुणे म्हाडा मंडळाच्या सोडतीस उशीर का होतोय आणि नेमकं ते कधीपर्यंत जाहीर होऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही म्हाडाची लॉटरी जाहीर झाली होती 4777 घरांसाठी, त्याच्यात पुन्हा 100 घरे नव्याने ॲड झाली होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी 4877 घरे या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं पाहिलेलं आहे। आता त्याच्या संदर्भात जे काही चेकलिस्ट आहे आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवले आहेत, प्रारूप यादीवरती व्हिडिओ बनवले आहेत, संभाव्य विजेत्यांची यादी काय आहे ती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकी लॉटरी कधी लागणार आहे, कारण या लॉटरीला 2 वेळेस मुदतवाढ देऊन सुद्धा अद्यापही निकाल घोषित झालेला नाही आहे आणि ज्या अर्जदारांनी मार्चमध्ये अर्ज केलेत, मार्चमध्ये ऑनलाईन पेमेंट केलं, एप्रिलमध्ये ऑनलाईन पेमेंट केलं, मेमध्ये ऑनलाईन पेमेंट केलं, त्यांचे पैसे आता म्हाडामध्ये अडकून पडलेले आहेत आणि ते सातत्यानं अक्षरशः टाळू फोडतात की आम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केलेलं आहे, आम्ही सोने गहाण ठेवून पेमेंट केलेलं आहे आणि आमचा निकाल का लागत नाही, त्याच्यामुळे आमच्यावरती आर्थिक भुर्दंड पडत असल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो, म्हणून कुठेतरी याच बाबीमुळं दिवसेंदिवस म्हाडाच्या सोडतीवरचा लोकांचा विश्वास हा कमी होत चाललेला आहे। म्हणजे हे एक अतिशय महत्त्वाचा निकाल आहे, कारण ज्या सोडती जाहीर होतात प्रत्येक सोडतीला काही कारणामुळं त्याला मुदतवाढ देण्यात येते आणि मुदतवाढ देण्यात आल्यामुळे जे कोणी लोक आहेत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्यांचे पैसे अडकून पडतात आणि ह्याच्यावर कुठेतरी म्हाडाने परमनंट सोल्युशन काढणं अतिशय आवश्यक आहे। आता कारण आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो म्हाडामधून, तर आम्हाला समजलं की सध्या माहिती आहे की 27 जून 2024 ते 13 जुलै 2024 पर्यंत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ते पावसाळी अधिवेशनामुळे अनेक अधिकारी आहेत, अनेक उच्चस्तरीय अधिकारी आहेत, हे याच्यामध्ये बिझी असल्याचं समजलेलं आहे। अनेक जे मुख्यमंत्री म्हणा, उपमुख्यमंत्री म्हणा, हे त्या कामामध्ये बिझी असल्याचं समजलेलं आहे आणि कुठेतरी त्याच्यामुळे कुठे वेळ मिळत नाही, प्रॉपरली त्याला मॅनेज करणं शक्य होत नसल्याचं समजलेलं आहे। जेव्हा 13 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन संपेल मित्रांनो, त्याच्यानंतर 14 ते 15 जुलैपर्यंत याचा निकाल घेतला जाणार आहे, याची तारीख घोषित केली जाणार आणि त्याच्यानंतर याचा निकाल लागला जाऊ शकतो। कारण नवी मुंबईची सिडकोची लॉटरी सुद्धा थांबली होती आणि त्याची आता कुठेतरी 16 जुलै रोजी लॉटरी निघणार आहे, जी नवी मुंबईची सिडकोची लॉटरीबद्दल बोलतो मी। आणि पुन्हा पुढील 4 ते 5 दिवसामध्ये कुठेतरी म्हाडाच्या लॉटरीची तारीख ही घोषित केली जाऊ शकते, अशी सध्या शक्यता येते, जी आम्हाला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळत आहे। पण शक्य तेवढ्या लवकर 13 जुलैच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये याचा निकाल लावण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू असल्याचं समजलेलं आहे। पाहिजे नेमकं काय अजून पुढे प्रोसेस केली जाते म्हाडाकडून किंवा काय पावलं उचलली जातात, कारण यासाठी जे काही लॉटरी काढली जाते त्यासाठी गेस्ट बोलवले जातात राजकीय लोकांना, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याद्वारे ती लॉटरी काढली जाते। त्यामुळे कुठेतरी अनेकदा ही तारखा मिळत नसल्यामुळं ही लॉटरी पुढे ढकलण्यात येत असल्याचं समजलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आता मागील आचारसंहिता संपली, विधानसभेची आचारसंहिता होती त्याच्यामुळे ही लॉटरी डिली झाली, पुन्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती त्याच्यामुळे कुठेतरी हे डिली झालं आणि आता पुन्हा पावसाळी अधिवेशन असल्यामुळे म्हणजे तिसरं कारण आहे की जे पावसाळी अधिवेशन आहे आणि म्हणून आपण वाट बघूया की नेमकं याची लॉटरी कधी जाहीर केली जाणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की ज्या गोष्टीला म्हणजे जी गोष्ट वारंवार घडते त्याच्यावरती सोल्युशन मात्र काढणं अतिशय महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ जर समजा एखाद्या त्यांनी आपल्या पदरातले 50,000, 25,000, 30,000 रुपये जर या लॉटरीसाठी गुंतवले असतील आणि ते जर त्याला वेळेवर मिळाले नसतील, त्याचं क्रेडिट कार्डचं पेमेंट असेल, तर त्यांनी ते पेमेंट कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे। अक्षरशः अनेक जण वैतागले मित्रांनो, याच्यानंतर मी म्हाडाच्या लॉटरीत फॉर्मच भरणार नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे, कारण मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 5 महिने झालेत, जे 5 महिन्यापर्यंत त्यांचं रिफंड आलेले नाही। आता रिफंड तर समजा लॉटरी लागल्यानंतर 15 दिवसानंतर येणार आहे, म्हणजे पुढील महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये तुमचं रिफंड येईल, पण इतका वेळ हे जर पैसे म्हाडाकडे पडून आहेत याच्यासारखी एक शंका सुद्धा घेतली जाऊ शकते की नक्की हे पैसे लोकांचे अर्जदारांचे पैसे वापरण्यासाठीच घेतले जातात का किंवा त्याच्यावर व्याज खाण्यासाठीच हे पैसे घेतले जातात का, असंही अनेकदा शंका उपस्थित केली जात आहे। आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने ज्यावेळेस नियोजन केलं जातं त्यावेळेस भले गेस्ट ऑफ ऑनर भेटो किंवा न भेटो, जी काही तारीख दिली असेल, जेन्युअल कारणं जर नसतील, समजा आता आचारसंहिता विधानसभेची होती ते आपण समजू शकतो,
शिक्षण मतदारसंघाची होती ते आपण समजू शकतो, पण इतर कारणं न हे करता त्याला सरळ सरळ सोडत कशी काढली जाईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाही तर काय होईल की लोकांचे पैसे अटकल्यामुळं त्याच लोकांना आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळं ही लोक पुन्हा लॉटरीकडे वळणार नाहीत आणि म्हणून कुठेतरी याच गोष्टीमुळं प्रायव्हेट बिल्डरांचं फावू शकते, प्रायव्हेट बिल्डरांना एक स्कोप मिळू शकते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी म्हाडाकडे जे काही क्राऊड आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते अशी एक भीती व्यक्त केली जात आहे. आणि म्हणून आता शक्य तेवढ्या लवकर म्हाडाने किंवा पुणे मंडळाची लॉटरी काढून अर्जदारांना दिलासा द्यावा एवढीच अपेक्षा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.